हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत कॅबेज स्टिक्स म्हणजेच कोबीच्या चटपटीत वड्या, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि थोडं वेगळं साहित्य घेऊन। यात आपण इनो किंवा सोडा वापरलेला नाही आणि मुलांच्या पोटात भरपूर प्रमाणात कोबी जाईल याचा विचार केलेला आहे। ज्यांना कोबीची भाजी फार उग्र वाटते, खायला आवडत नाही, ते सुद्धा या वड्या अगदी मनापासून आवडीने खातील। चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। हेल्दी कॅबेज स्टिक्स करण्यासाठी इथं मी 1 वाटी भरून दलिया घेतलेला आहे। यालाच ब्रोकन व्हीट असं सुद्धा म्हणतात। सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। दही चांगलंच आंबट घ्यावं म्हणजे स्टिक्स मस्त चटपटीत लागतात। तुम्ही जर दही खात नसाल तर ते वगळून संपूर्ण पीठ पाण्यात भिजवा आणि मग नंतर आंबटपणासाठी वरून लिंबाचा रस घाला। सगळं छान मिक्स करून 3 तास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे दलिया मस्त फुलून येईल। पीठ फुलून येईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। कॅबेज स्टिक्स करण्यासाठी इथं मी 300 ग्रॅम कोबी घेतलेला आहे। पाव किलो ते 300 ग्रॅम कोबी पुरेसा होईल। कोबी रफली चॉप करून त्याला मिक्सर मधून अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा यांचं पाणी न घालता मिक्सर मधून दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे। 3 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया। दलिया छान फुलून मऊ पडलेला आहे आणि त्यामुळे आपण भिजवलेलं पीठ मस्त घट्ट झालेलं आहे। वरचा कोपऱ्यातला व्हिडिओ बघा। आपण सुरुवातीला भिजवलेलं पीठ किती पातळ होतं आणि आता ते किती घट्ट झालंय हा फरक तुमच्या लगेचच लक्षात येईल। या पिठात घालायचा आहे मिक्सर मधून बारीक केलेला कोबी, आलं मिरचीची भरड, थोडीशी बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता यात घालायचं आहे 1 टेबलस्पून तेल। तेल घातल्यामुळे स्टिक्स बराच काळ कोरड्या न पडता मऊ लुसलुशीत राहतात। चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ, 1 टीस्पून साखर, थोडासा हिंग आणि पाव टीस्पून हळद। पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही दही न घालता पाण्यात पीठ भिजवलेलं असेल तर या स्टेजला 1 ते 1.5 टीस्पून लिंबाचा रस घाला। आपलं बॅटर तयार आहे। आता इथं मी 1 प्लेट छान तेल लावून घेतलेली आहे आणि हे तयार बॅटर या प्लेटमध्ये ओतून घेऊया। बॅटर पूर्ण प्लेटमध्ये एकसारखं पसरून घ्या। तुमच्या लक्षात आलंच असेल की एकदा बॅटर फुलल्यानंतर आपण त्यात पुन्हा पाणी घातलं नाही, कारण कोबीला त्याचं अंगचं पाणी सुटतं। आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं एका पसरट कढईत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात एक स्टँड सुद्धा ठेवलेला आहे। आता रेडी करून ठेवलेली प्लेट या स्टँडवर ठेवून झाकण लावून मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटांची वाफ द्यायची आहे। 20 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। बॅटरच्या मध्यभागी सुरी खोचून बघायची आहे। अशी स्वच्छ सुरी बाहेर आली की प्लेटमधलं बॅटर शिजलंय असं समजावं। आता ही प्लेट कढईच्या बाहेर काढून पूर्णपणे गार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत। बॅटर गरम असताना ते थोडं चिकट असतं, त्यामुळे त्याच्या वड्या पडणार नाहीत। तुम्हाला हव्या त्या आवडीच्या शेपमध्ये वड्या कापून घ्या। मी त्यांना लांब लांब पट्ट्यांमध्ये कापलेलं आहे। अशा पद्धतीने प्लेटमधल्या सगळ्या वड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आय रिपीट, पूर्णपणे गार करून घेतल्यानंतरच या अशा वड्या पडतील। ही दुसरी प्लेट सुद्धा वाफवून तयार आहे। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात या एवढ्या मापाच्या 2 प्लेट्स वड्या पडतात। आता या वड्या मस्त खमंग फोडणीत घालून घेऊया। त्यासाठी इथं पॅन मध्ये मी 2 चमचे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। शेंगदाणा तेलाने याची चव अधिक खुलते, पण तुमच्याकडे नसलं तर रोजच्या वापरातलं जे तेल असेल ते घेतलं तरीही चालेल। अर्धा टीस्पून मोहरी, 1 टीस्पून तीळ, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्यांची खमंग फोडणी करून त्यात या वड्या लावून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत मध्यम आचेवर फ्राय करून घ्यायच्या आहेत। सोडा आणि इनो न घालता कमीत कमी तेलात तयार झालेल्या अतिशय पौष्टिक अशा या कॅबेज स्टिक्स मुलं खूप आवडीने खातील। चटणी, सॉस, मेयोनीज किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही डिप सोबत सर्व्ह करा। आज आपण करणार आहोत पीठ पेरून कोबीची भाजी। यालाच कोबीचा कोरडा झुणका असं सुद्धा म्हणतात आणि टिफिनसाठी ही अतिशय बेस्ट रेसिपी आहे। चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। पीठ पेरून कोबी करण्यासाठी पाव किलो कोबी मी चॉपरने बारीक कापून घेतलेला आहे। यासाठी तो दोरा ओढायचा चॉपर असतो ना, तो मी वापरलेला आहे। दोरा ओढायचा चॉपर अवेलेबल नसल्यास फूड प्रोसेसर मधून काढलात किंवा किसणीवर किसून घेतलात किंवा मिक्सर मध्ये पल्स मोडवर बारीक केलात तरीही चालेल। भाजी फोडणीला घालण्यासाठी एका पॅन मध्ये मी मंद आचेवर 2 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे आणि त्यात घालायची आहे 1 टीस्पून मोहरी। मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरं घालायचं आहे। जिरं लाल झाल्यानंतर अर्धा टीस्पून हळद आणि पाव टीस्पून हिंग घालायचा आहे। आता यात घालायचा आहे 1 टीस्पून ओवा। ओवा हातावर चांगला चोळून घालायचा आहे, म्हणजे त्यातले फ्लेवर्स खूप छान रिलीज होतात आणि बेसन घातलेल्या कुठल्याही पदार्थात ओवा घातला की पोटात गॅसेस होत नाहीत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घालायच्या आहेत।
लसूण 2 मिनिटं खमंग परतून झाल्यानंतर यात घालायचा आहे उभा पातळ चिरलेला कांदा। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत। कांदा सुद्धा खूप जास्त परतवायचा नाहीये, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। फोडणीतच घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो। आता यात घालायचा आहे बारीक चिरून ठेवलेला कोबी आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर कोबी 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो। कोबी छान परतून झालेला आहे। आता यात घालायची आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ। आंबटपणासाठी मी घातलेला आहे 1 टीस्पून लिंबाचा रस। तुम्ही याऐवजी कोकम किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। पुन्हा एकदा सगळं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण उघडून बघूया। आहा, वाफेबरोबर अप्रतिम सुगंध येतोय। वाफेमध्ये भाजीसोबत सगळे मसाले जेल होतात आणि झाकण काढल्यानंतर वाफेबरोबर जो काही सुगंध येतो ना, मग तो कुठल्याही भाजीचा असू दे, मला अतिशय आवडतो। आता आपल्याला या भाजीत घालायचं आहे बेसन। इथे मी एका वाटीत 5 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, पण हे सगळं बेसन एकदम घालायचं नाहीये। आधी आपण 2 चमचे बेसन घालायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। वाफेवर भाजीला कितपत पाणी सुटलं असेल, भाजीत कितपत ओलावा असेल, त्यावर बेसनाचं प्रमाण ठरतं। मी आणखीन 2 चमचे बेसन घालून मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे एकूण 4 चमचे बेसन घातलेलं आहे। 3 ते 4 चमचे बेसन अगदी पुरेसं होतं। आता यावर 1 चमचाभर पाण्याचा हबका मारायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी मारल्यामुळे भाजीवर बेसन खूप छान कोट होतं। भाजी आणि बेसन असं वेगळं वेगळं दिसत नाही। आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर वाफ काढायची आहे, म्हणजे बेसन सुद्धा छान शिजेल। 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत, आपण झाकण उघडून बघूया। वाव, पुन्हा एकदा तोच अप्रतिम सुगंध। आणि आता तर या सुगंधात बेसनच्या खमंगपणाची ॲडिशन सुद्धा झालेली आहे। सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। सगळ्यात शेवटी घालायचं आहे 1 मोठा चमचा भरून तेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे। शेवटी तेल घातल्यामुळे झुणका कडक आणि कोरडा न होता दीर्घकाळ मऊसर राहतो। 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि वरून कोथिंबीरीने गार्निश करून गरमागरम पीठ पेरून कोबीची भाजी किंवा कोबीचा झुणका लगेचच खायला घ्यायचा आहे। टिफिनसाठी सुद्धा ही भाजी अशाच पद्धतीने केलीत तर छान मऊसर राहते आणि चविष्ट सुद्धा लागते। चला मंडळी, आज आपण करणार आहोत कोबी कांद्याचा जबरदस्त चवीचा पराठा। मौसूद तरीही खुसखुशीत अशा या पराठ्याला कोबीचा उग्रपणा अजिबात जाणवत नाही। त्यामुळे ज्यांना कोबीची भाजी किंवा कोबीचे इतर कुठलेही पदार्थ आवडत नाहीत, ती मंडळी सुद्धा हा पराठा अगदी आवडीने खातील। पराठ्यासाठी इथं मी एक छोटासा हिरवागार गावठी कोबीचा गड्डा घेतलेला आहे। वजनाने हा 300 ग्रॅम आहे। कोबी असा ओबडधोबड कापून घ्यायचा आहे आणि हा गावठी कोवळा गड्डा असल्यामुळे मी याची मधली जी जाड देठं असतात ती सुद्धा फेकून न देता याच्या सोबतच ठेवलेली आहेत। कापलेला सगळा कोबी मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे। तयार पेस्ट मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि त्यातच घालूया बारीक कापलेले 2 कांदे आणि 2 मिरच्या। मिरच्या ऐच्छिक आहेत, लहान मुलं खाणारी असतील किंवा तुम्हाला दातात मिरच्या आलेल्या आवडत नसतील तर वगळल्यात तरीही चालेल। पुढे जाऊन आपण यात लाल मिरची पावडर सुद्धा घालणार आहोत। आमच्याकडे आधीमध्ये तोंडात मिरच्या आलेल्या सगळ्यांना आवडतात म्हणून मी घातलेल्या आहेत। 1.5 ते 2 वाट्या भरून बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घालून सगळं हाताने एकजीव करून घ्या। सध्या कोथिंबीरीचा सीझन सुरू आहे, ताजी हिरवी कोथिंबीर अतिशय अप्रतिम मिळते, त्यामुळे भरपूर कोथिंबीर घाला। आता यातच घालूया 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन। बेसन घातल्यामुळे पराठे छान खमंग आणि खुसखुशीत होतात। पण तुम्हाला बेसनाची ॲलर्जी असेल तर बेसन वगळलं तरीही चालेल, मग त्याच्याऐवजी आणखीन अर्धी वाटी गव्हाचं पीठ घाला। यानंतर घालूया चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून ओवा। ओवा असा हातावर चांगला चोळून घातला की त्याचा छान वास लागतो। 2 टीस्पून काळे किंवा पांढरे तीळ आणि 1 टीस्पून तेल। आणि हे सगळं जिन्नस हाताने चांगलं मळून मळून एकजीव करायचं आहे, म्हणजे सगळे मसाले पिठात एकसारखे छान मिक्स होतील। हे पहा, अगदी हे असे। आपण सुरुवातीला अजिबात पाणी घातलं नव्हतं। आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी मळतो तशी सेमी सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आहे। मिक्सरच्या ज्या भांड्यात आपण कोबी वाटून घेतला होता त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी पीठ भिजवायला वापरते आहे। मस्त मऊसूद पीठ मळून तयार झालेलं आहे। आता 1 टेबलस्पून तेल हातात घेऊन पिठाला चोळून 1 ते 2 मिनिटं पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे।
पीठ जितकं छान मऊसूत मळलं जाईल तितके पराठे लुसलुशीत होतात। आता हे असंच झाकून फक्त 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर कोबी आणि कांद्याला अधिक पाणी सुटून पीठ जास्त सैल होईल आणि मग पराठे लाटता येणार नाहीत। मी मिक्सरच्या भांड्यात 1 कप पाणी घेतलं होतं, पण त्यातलं मला अर्धा कपच पाणी पीठ मळण्यासाठी लागलं। पाण्याचं प्रमाण तुम्ही घेतलेला कोबी किती रसरशीत आहे आणि किती पाणी रिलीज करेल त्यावर ठरतं। 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण पराठे करायला घेऊया। हे पराठे तुम्हाला सकाळी टिफिनसाठी करायचे असतील तर रात्री पीठ मळून ते रेस्टिंगला न ठेवता लगेचच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे पराठे छान मऊ लुसलुशीत होतील। हाताला थोडंसं तेल लावून पिठाचे पेढे करून घेतलेले आहेत आणि एवढ्या पिठामध्ये एकूण 11 पेढे झालेले आहेत, म्हणजे आपले 11 पराठे तयार होतील। आता यातलाच एक पेढा घेऊन तो सुक्या पिठात घोळवून त्याची छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता या पोळीला अगदी काठापर्यंत सगळीकडे थोडंसं तेल लावून वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून अशा पद्धतीने सगळे काठ एकत्र करून पेढा सीलबंद करून घ्यायचा आहे। आणि यानंतर या पेढ्याला थोडं थोडं कोरडं पीठ लावून किंचित जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे। कुठलाही पराठा लाटताना नेहमी काठाच्या बाजूने अशा पद्धतीने मागच्या साईडला लाटायचा, म्हणजे काठात पराठा जाडसर राहत नाही। हे पहा याचा थिकनेस, खूप जाडही नाही आणि फार पातळही नाही। पराठा तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी मध्यमाचे वर छान भाजून घ्यायचा आहे। भाजत आला की तुमच्या आवडीप्रमाणे वरून थोडंसं तेल किंवा तूप लावा। आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही पराठ्याचं पीठ भिजवताना ते रगडून रगडून मळलं आणि किंचित सैलसर भिजवलं की पराठे मऊ लुसलुशीत होतात आणि वरून तेल किंवा तूप जास्तीचं लावावं लागत नाही। तयार पराठे हे असे उकड्या चाळणीवर काढले की त्यातली वाफ जिरते आणि पराठे ओलसर होत नाहीत। पराठा मस्त मऊशार झालेला आहे आणि त्याला आतून किती छान पदर सुटलेत ते तुम्ही अगदी जवळून बघू शकता। गरमागरम पराठे तुम्ही चटणी, सॉस, दही, लोणचं कशासोबतही सर्व्ह करा। तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी करा, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी करा किंवा टिफिनसाठी करा, पण करा नक्की आणि त्यानिमित्ताने घरच्यांना भरपूर कोबी खाऊ घाला। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक, शेअर करा आणि चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।